वाढदिवस जरी असला ना तरी कामांना काही सुट्टी नसते. तर इथे मी माझ्या झाडांना बाय बाय करून आता ऑफिसला जायला निघाली आहे. सचिन मला स्टेशनला सोडायला येणार होता म्हणून माझी खूप धावपळ चाललेली, कारण तो ऑलरेडी बाईक स्टार्ट करून उभाच होता खाली. तर आज ना आम्हाला खूप म्हणजे स्टेशनचा 5 मिनिटाचा रस्ता होता, पण एवढं ट्रॅफिक मिळालं नाही की काय सांगू. इथे पोचली तर दादरला नाही या किचन्स विकायला ठेवलेल्या होत्या. 20ला 1 आणि 50ला 3. अगदी क्यूट होता आणि मला ना घ्यायच्या होत्या, पण माझी ट्रेन सुटेल या भीतीने मी ते तेवढंसं शूट केलं आणि निघाली. जाताना बघा ना रस्त्याने एवढी गर्दी असते आणि एवढा कचरा असतो ना, कधी कधी खूप भीती वाटते. पाय कधीतरी घाई गडबडीत सरकला ना तर खूप टेन्शन येतं. प्लॅटफॉर्मला पोचली मी आणि मी जिथे डब्बा पकडते म्हणजे ज्या डब्यात चढते त्याच्या बाजूलाच ना माल डब्बा येतो आणि त्या माल डब्यामुळे ना तिथे एवढी गर्दी होते. तुम्ही बघू शकता इथे ना चढायला तेवढी जास्त अशी गर्दी नसते, पण त्या गडबडीमध्ये म्हणजे जेवढे त्यांची ओझी असतात ना त्याच्यामुळे ना खूप तिथे गडबड होऊन जाते, म्हणजे सगळे अगदी मिक्स होतात. तर मला ट्रेनमध्ये मी चढली, ट्रेन आली तेव्हा, आणि आता इथे माझं स्टेशन यायला मी उभी राहिली. आणि तुम्ही बघाल तर काय इथे बघा या अपोजिट प्लॅटफॉर्मला एवढी गर्दी होती. मला एवढी गर्दी भेटत नाही त्याच्यामुळे ठीक आहे. मी उतरली माझ्या स्टेशनला आणि मी म्हटलं आज बाप्पांच्या दर्शनाने सुरुवात करू. तर इथे मी गणपतीच्या देवळात आलेली आहे आणि इथे मला स्वामींचं दर्शन त्याचबरोबर बाप्पांचं दर्शन पण होतं. मी नेहमी कधीतरी इथे येते, हे माझ्या ऑफिसच्या रूटलाच आहे हे देऊळ, तर मी नेहमी इथे दर्शन घेते आणि पुढे जाते. आजच्या दिवसाची सुरुवात माझी अशी होती आणि तुम्हाला आउटफिट दाखवून न कसं चालेल, तर असा होता माझा आजचा आउटफिट आणि आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.